व्हाईट बॉल. 7 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे तिकडे खूप सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पॉलिसीसाठी आकाश पुन्हा एकदा. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. लीग मॅचेस मध्ये जिंकणं खेळणं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वारंवार एक्स्ट्रा आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे थांबून ठेवलं गेलंय. आकाशला मात्र थोडं मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. आज हे मास्टर्स कपचा पहिला दिवस आहे. उद्या पण सकाळी आपण जॉईन होणार आहोत त्यामुळे सर्वांनी मास्टर्स क्लब आवर्जून पाहण्यासाठी या. आमचे संपूर्ण मित्र सर्व टीम मिळून एक चांगला ऑर्गनाइज केली आहे मास्टर कप सीझन 2. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द मॅच. जबरदस्त टायमिंग केलं बट तिकडे फटका फसला आणि आकाशला पहिली विकेट मिळतीये. समीरला बाहेर जावं लागेल. स्पार्टन्स कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग ब्लास्टर्स. आकाशचे एक्स्ट्रा रन्सच या इनिंग मध्ये एवढे खर्च केले त्यांनी आतापर्यंत. म्हणजे अंपायरशी आमचे मला असं वाटतं वाईट देऊन देऊन इकडे देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक मिनिट. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. प्रयत्न चालू आहेत बट तिकडे डॉट बॉल. या बॉलवर देखील नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली गेली. रन सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि एक विकेट जात असताना 9 रन्स केलेत बॅटिंग करत असताना स्पार्टन कल्याण. 9 रन्स झाले त्या फलकावरती. कुणाल आणि सिद्धार्थ ही जोडी मात्र बॅटिंग करते. कुणाल एज आउटर आयकॉन म्हणून देखील जबाबदारी करतोय. खूप चांगलं क्रिकेट विक्रोळीत देखील स्थानिक क्रिकेट खेळले आणि व्यावसायिक गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना टर्फ क्रिकेट सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला प्रॉपर स्ट्रोक खेळता आले पाहिजे. त्यामुळे टर्फ इझी नाहीये. असे अनेक खेळाडू मातीतले टर्फ खेळले, टर्फचे मातीत खेळले बट टर्फवरती
खेळत असताना तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज आहे, तरच तुम्ही टर्फ क्रिकेट एक चांगल्या लेवलला खेळू शकता. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. चांगली पिचिंग पाहिली गेली. बॉलर संकेत तिवारी. दुसरी ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा शांत आला. या बॉलवर देखील बॅटची लिडिंग एज घेतली गेली आहे आणि संकेतने मागील ओव्हर मधले रन्स कव्हर केले. गुड बॉलिंग, इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. खूप चांगलं ग्राफिक टी शर्ट ट्रॅक भवानी स्पोर्ट्सने आपल्याला जे डिझाईन केलंय आणि मास्टर्स कपची देखील आता मात्र पूर्ण कल्याण परिसरात चर्चा की कोण जिंकेल उद्या समजेल आपल्याला. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल समोर खेळत तिकडे फिल्डर आहेत आणि फटका थोडा फसला होता. तिकडे फिल्डर होते. अनंत तिवारी तिकडे होते और खुद इस टूर्नामेंट के ओनर है, इस टर्फ के ओनर है अनंत तिवारी. 11 रन. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 रन 1 विकेट. चला थोडं स्पीडअप खेळा मित्रांनो. जो टायमिंग आहे तो टायमिंग तुम्हाला सेट केलाय. बघा 5व्या ओव्हरला जर तुमचा टाइम संपला तर दोन्ही जे ओव्हर शेवटचे तर फिल्डर तुमचा पुढे येणार. त्यामुळे तुम्ही त्या रूल्स कडे लक्ष द्या मित्रांनो. खूप इफेक्ट पडतो तो. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर देखील कुणालने समोर खेळले गेले. नॉन स्ट्रायकेटला चान्स आहे आणि बघता बघता रन कंप्लीट केले कुणालने. जबरदस्त एफर्ट्स दिले तिकडे. महत्वाची मॅच आहे. जबरदस्त बॉलिंग करतात. अमरला आमंत्रित केलं गेलं तिसऱ्या ओव्हरसाठी आणि 2200 रुपयामध्ये आपण पाहतो रन मिळेल तिकडे सिंगल. तिसरी ओव्हर चालू आहे. ग्राफ थोडा शांत आहे. कुणाल आणि सिद्धार्थ मात्र रन्स करण्याचा प्रयत्न करतात. स्ट्राइक एंड लेफ्टी बॅटर कुणाल. या बॉलवर स्वीप खेळले गेले. डिक्लेअर झोन मध्ये मात्र रन मिळेल सिंगल. प्रोजेक्टेड स्कोर 39 दाखवतोय. त्यामुळे आता थोडं फोर्थ गिअरला बॅटिंग करावी लागेल. सिद्धार्थ नायरला थोडी बॅट आता मात्र ओपन करणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. स्ट्राइक एंडला फेकी गेली आहे. डायरेक्ट हिट केला असता मला असं वाटतंय आणि सिद्धार्थने मला असं वाटतं इकडे
कॅच आउटच्या रूपमध्ये बाहेर जावं लागेल. थोडे डबल माइंड झाले. न्यू बॅटर यश येत आहेत. 16 रन आणि 2 विकेट गेले आहेत. या बॉलवर लेग ब्रेक केला होता, बट खूप बाहेर पिचिंग केली अमरने. फाईट बॉल. स्ट्राइक एंडला यश. या बॉलवर नो बॉल और फ्री हिट का यहां पर चांस है बैटर यश को. इकडे पण जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. रन झालेत 18 आणि 2 विकेट गेली आहेत. अठरा रन्स आणि 2 विकेट गेले आहेत. शिवम येतात बॉलिंग साठी. कॅरी. लेफ्ट आर्म बॉल आणि तिकडे मात्र कुणालने पण सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कुणाला माहिती आहे की शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आपण चान्स घेऊयात. ही मॅच आपल्यासाठी महत्वाची आहे, जिंकायची आहे. 19 रन झाले, 2 विकेट गेली आहेत. बॉलर कॅरी. त्या बॉलर परफेक्ट बॉल. कॅरीचा बॅटर आउट. सिद्धार्थला बाहेर जावं लागेल, यशला बाहेर जावं लागेल आणि जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. लेफ्टी नॉर्मली ओव्हर द विकेट बॉलिंग करतात, बट द राऊंड द विकेट परफेक्ट बॉल. आणि ऍक्शनने मला जावेदची आठवण करून दिली कॅरीने. लेफ्ट आर्म. सो जबरदस्त बॉल आणि न्यू बॅटर सुनील विश्वकर्मा गांगुली. इकडे मात्र रन मिळणार नाहीये. गांगुलीला पण रन्स करणं गरजेचं आहे. मॅच थोडीफार बनवावी लागेल. बाईस मध्ये सिंगल रन मिळते तिकडे आणि दोन लेफ्टी आहेत. दोघांकडे पण खूप चांगलं अनुभव आहे. आता रन्स खूप महत्वाचे आहेत की कशा प्रकारे ते बिल्डअप करतील. 20 रनवरती 3 विकेट गेले आहेत. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. रन्स अगदी ग्राफ पूर्णपणे कमी झालाय. स्पार्टन कल्याण टीम थोडीफार बॅकफुटला गेली आहे मॅच मध्ये. या बॉलवर सिंगल रन मिळेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 रन. आता डबल ट्रबलची ओव्हर, त्यामुळे ही ओव्हर खूप महत्वाची. आता दोघांचा आता पेशन्स खूप महत्वाचा आहे. क्या बात है. लेग ब्रेक. बाबू सर पण तिकडे अगदी क्रिकेटची ऍक्शन मग अनेक व्हिडिओज आपण बघतो. हातात छत्री तरी दिली तरी आपण ती बॅट प्रमाणे खेळतो. कधी हातात सफरचंद वगैरे आला तरी तो आपण बॉल प्रमाणे फिरवत असतो. हे क्रिकेटवर आपलं प्रेम आहे. आणि घरचा कचरा काढताना आपण झाडून पण आपण बॅट फिरवतो. हे क्रिकेट आपल्या रक्तात आहे. नॉर्मली आपण कुठे ऑफिस मध्ये असलो तरी आपली ऍक्शन ती क्रिकेट प्रमाणेच असते. बॉलिंग साठी रेजेश येत आहेत. 4थी ओव्हर, 5वी ओव्हर घेऊन डबल ट्रबलची. स्ट्राइक एंडला कुणाल. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि रेजेशने पण जबरदस्त पिचिंग. या बॉलवर मात्र डिक्लेअर झोन मध्ये रन मिळेल. सिंगल. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि कुणाला मैदान सोडावं लागेल. -5. गलती से मिस्टेक. चुकीला माफी नाहीये.
चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला कुणालने आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. न्यू बॅटर आदित्यने पण एक सिंगल केलाय. या बॉलवर समोर खेळला गेलाय. डबल डबलच्या ओव्हरला सुनील विश्वकर्माचा धमाका. हँडसम 6. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. जबरदस्त टायमिंग केलं सुनील विश्वकर्माने आणि त्याच्याकडे अनुभव आहे खूप वर्षापासून कल्याणसाठी. एक तर्फी पण मी त्याला इनिंग खेळताना बघितलंय. म्हणजे अशा अनेक इनिंग मी गांगुलीच्या पाहिल्यात. बट बॅकफुटला आले, काय टायमिंग केलं. इट्स अ 6. टर्फ क्रिकेट पण भिवंडीच्या टर्फला पण त्याने 98 पर्सनली केलेत. आणि मग गांगुली एक असा प्लेअर आहे ज्याच्याकडे बाउंड्री गेली तरी मोस्ट ऑफ त्याच्याकडून मिसफील्ड होत नाही. बॅटिंग पण खूप वर्षापासून एक गडसी क्रिकेटर आहे. 20 रन किती झाले रन? थर्टी 34 रन झालेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. या बॉलवर समोर सिद्धार्थने प्रयत्न केले बट तिकडे रन मिळतील. सर्वांना वाटलं -5 मुळे मॅच थोडीफार फसेल बट गांगुलीने एक जबरदस्त बॅटिंग केली. एक 6 टायमिंगला लगावला. या बॉलवर नो बॉल. पुन्हा एकदा मात्र तिकडे प्लस होईल आणि बघता बघता 40 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय स्पार्टन कल्याण टीम. चाळीस धावा झाल्यात त्या फलकावरती. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मिळेल तिकडे सिंगल. धावफलक 41 धावसंख्येवर आपण पाहतोय. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल आणि सुनीलला मात्र आता चान्स आहे की फ्री हिट आहे. या बॉलवर फटका फसला गेलाय बट सुनीलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि बट वेल प्लेड सुनील. जबरदस्त कामगिरी केली. थोडाफार मात्र स्मार्टन कल्याणचा कॉन्फिडन्स त्याने वाढवून गेला त्यामुळे रन्स एवढे झालेत. 42 धावसंख्येवर 5वा विकेट गेलाय. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर
साहिल येतात, नवीन बॅटर एक सिंगल मिळेल. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा झाल्या त्या फलकावरती. जर साहिलने 6 लगावला तर वन साइडचे पॅकर आमचे मित्र पॅडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साहिलने स्माइल केली, बट साहिलला माहिती आहे आमच्या टीमला 6 ची पण गरज आहे. बट मी एक रन केला तरी खूप महत्वाचा तो रन आहे. व्हाईट बॉल 44 आणि अक्षय अय्यर यांच्याकडून देखील 500 रुपये असणार आहेत साहिल खराडेसाठी. या बॉलवर जबरदस्त कॅच पकडली गेली तिकडे. गुड कॅच, जबरदस्त एफर्ट दिले तिकडे. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. लेग स्टिकला पिचिंग केली गेली तिकडे. आकाश होते आणि आकाशने फ्लाइंग कॅच. गुड कॅच आकाश. बॉडी पण नंतर बॅलन्स केली. शेवटची ओव्हर आहे, टचअप देणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर या बॉलवर देखील आणि तिकडे फिल्डर आहेत. आदित्यला देखील मैदान सोडावं लागतंय. योगेश गोरी आपलं पण स्वागत आहे. माजी उद्योजक आमचे योगेश गोरी. म्हणजे योगेश गोरीची मला एक मॅच आठवते केटी कट्ट्याची. त्याचं ते सेलिब्रेशन आणि एक चांगले खेळाडू आहेत ते. फक्त मातीतलं क्रिकेट खेळतात आणि जिकडे अन्नू आहे तिकडे योगेश आणि जिकडे योगेश आहे तिकडे अन्नू आहे. A1 जोडी आहे. योगेशनी स्वतःला आता फिट केलंय. तो मला असं वाटतं विराट कोहलीला फॉलो करतोय. कधी चुकून योगेशचा बॉलिंग करताना जर अंपायरला धक्का लागला तसा अंपायर म्हणजे योगेश होता. पण आता थोडं त्यांनी फिटनेस ठेवला स्वतःला. दररोज रनिंग आहे त्याचं. 47 धावांची गरज आहे 7 ओव्हर मध्ये जिंकण्याकरिता. टॉस साठी या जय बजरंग ब्लास्टर आणि ट्रॉफी फायटर्स आपण टॉस साठी. सुनील विश्वकर्मा बॉलिंग साठी येत आहेत पहिली ओव्हर घेऊन. पहिला बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेला सुनीलचा. 1-2 ओव्हर सेफ आल्या तर फिल्डिंग टीम पण मॅच मध्ये कधीही कमबॅक करू शकते. या बॉलवर आतमध्ये आणला बॉल. गुड बॉल. प्लेन ऍक्शन आहे आणि जबरदस्त बॉल कट केला सुनील विश्वकर्माने. गुड बॉलिंग गँगुली. टॉस केला जातोय जय बजरंग ब्लास्टर्स आणि टीम ट्रॉफी फायटर्स. ट्रॉफी फायटर टॉस जिंकले. आपला निर्णय
न्यू बॅटर ईशान येत आहेत. लास्ट मॅच मध्ये ईशानने पण जबरदस्त खेळ केला होता. आनंद तिवारीने ईशानला आता मात्र मॅच बनवणं गरजेचं आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत, फिल्डर आहेत तिकडे. या बॉलवर देखील बॉलला फिरवलं सुनीलने पुन्हा एकदा. बॅक टू बॅक विकेट. 2 रन 2 विकेट या ओव्हर मध्ये खर्च करत असताना गुड बॉलिंग सुनील. 36 बॉल मध्ये आता 45 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजे धावांची गरज आहे 36 बॉल मध्ये. बागुलजी जॉईन झालेत फ्रेश होऊन. छत्तीस बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. बघूयात कोण जिंकेल. नो बॉल आणि तिकडे फ्रीट आहे. नॉन स्ट्राइक एंडला तिकडे मात्र हिट लगावल्या बट रन मिळणार. एक सिंगल डबलची पण मॅच आता इकडे बनू शकते. जय बजरंग ब्लास्टर्स. या बॉलवर देखील अतिशय वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. 5 रन वरती 2 विकेट गेले आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. फ्रीडचा चान्स असणारा बॅटर ईशान. 7 रन वरती 2 विकेट गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवले सुनीलने. जय बजरंग ब्लास्टर्स टीम पण मॅच सोडणार नाहीये. अजूनही 40 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी यश. नो बॉल. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 10 रन झाले. 33 बॉल मध्ये 37 रनची गरज आहे. बॉलर यश. स्ट्राइकेटला बॅटर ईशान. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक 1 रन मिळेल. सिंगल डबलनी पण मॅच बनू शकते. अमर आणि ईशानला माहिती आहे की आपण सिंगल डबल केलं, डबल ट्रबलला एक 6-7 रन जरी आले तरी आपण ते कव्हर अप करू शकतो. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय जबरदस्त एफर्ट केले गेले. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच तिकडे यशने. फ्लाइंग कॅच. बॉल थोडा एका फिल्डरला आदळला. यश तिकडे होते आणि पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून यश स्वतः बॉलिंग वरती होते. डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत होता आणि यशने काय सुरुंग लगावला तिकडे. जबरदस्त कॅच आणि त्यानंतर सेलिब्रेशन. कॅच ऑफ द टुर्नामेंट. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून अगदी स्विमिंग पूल मध्ये आपण डाईव्ह लगावतो तशी त्यांनी डाईव्ह लगावली. म्हणजे पाहू शकतो बघा हे एफर्ट्स आहेत. गुड एफर्ट्स.
अशा अनेक मॅचेस आहेत ज्यांनी फिल्डिंगच्या जोरावर पण मॅचेस फिरवल्यात. मोहम्मद कैफ, युवराज सिंग, जॉन्टी रोड्स, सुनील विश्वकर्माने पण. चला थोडं स्पीडअप करा. आणि आता यशने पण. जॉन्टी रोड्स एक असा एकमेव खेळाडू आहे त्याने फिल्डिंगच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच घेतलाय, म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि तो त्या प्लेइंग 11 मध्ये पण नव्हता, म्हणजे याचा सबस्टिट्यूट आला आणि त्यात 6 का 7 कॅच पकडले, त्यात एक रनआउट होता. 12 रन. बारा रन, 3 विकेट गेले. 30 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी साहिल खराडे. त्यात विकेट हॅट्रिक जर साहिलने घेतली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पॅडी यांच्याकडून. वन साइड यांचे टीम ओनर पॅडी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये असणार आहे जर हॅट्रिक घेतली तर. तेरा रन. तिसरी ओव्हर चालू आहे. ईशानला चान्स घ्यावा लागेल या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 33 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे संकेतने. पुन्हा एकदा धावफलक. 30 धावांची गरज आहे 27 बॉल मध्ये. जरी सिंगल विकेट साहिल खराडेने घेतला तरी 1,000 रुपयाचे कॅश प्राइज असणारे पॅडी यांच्याकडून. वन साइड बॅकर पॅडी. वन साइड टीम फेमस आहे, सो त्यांचे प्लेयर आहेत ते साहिल खराडे. बट खराडेने व्हाईटची हॅट्रिक कंप्लीट केली. 20 रन झालेत. सत्तावीस बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. साहिल खराडेला थोडं मात्र बॉलिंगवर नियंत्रण करावे लागेल, कारण की एक्स्ट्रा रन्स खूप खर्च होत आहेत, त्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. म्हणजे अंपायरचे आमचे हात दुखायला लागले वाईट देऊन. थांब जरा भाऊ थांब. या बॉलवर समोर खेळले गेले. स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट टायमिंग करत असताना ईशान. शानदार ईशान. इट्स अ 6. जबरदस्त टायमिंग केलं. 28 रन झालेत. परफेक्ट टायमिंग केलं ईशानने आणि षटकार लगावला समोरच्या दिशेला. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 30 रन झालेत, तर फक्त 17 धावांची गरज आहे. हिट विकेट मध्ये ईशानला बाहेर जावं लागेल. पीछे तो देख पीछे. पीछे देखा ही नाही ईशानने.
अभिषेक येतात बॉलिंगसाठी. व्हाईट बॉल. 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंड मॅच मध्ये खूप पाहायला मिळाले. नो बॉल. फ्री हिटचा चान्स आहे. पुन्हा एकदा नो बॉल. एक्स्ट्रा रन्स मुळे मात्र स्पार्टन कल्याण टीम या मॅच मधून थोडीफार बॅकफुटला गेली. आता सुनीलने एक चांगला स्टार्ट करून दिला होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. एका दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, बट बॉलर तुमच्याकडे प्युअर पाहिजेत, परफेक्ट पाहिजेत. व्हाईट बॉल. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत आणि मिसफील्ड. इट्स अ 6. आता फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. एक्स्ट्रा रन्स त्याच्यामध्ये 6 आणि या मॅच मध्ये जय बजरंग ब्लास्टर्स टीमने ब्लास्ट केलाय. वेल बॅटिंग. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केले गेले. रन सिंगल. यानंतर डबल ट्रबलची ओव्हर आहे, बट रन्स आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. 2 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता टीम जय बजरंग ब्लास्टर्स. गणेशजी बेंद्रे आणि गणेशजी भोईर आपलं पण स्वागत आहे. 2 गणेश एकत्र आलेत आणि साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. गणेशजी बेंद्रे आणि गणेशजी भोईर. म्हणजे कल्याण डोंबिवली साईडला आलं तर भोईर, म्हात्रे, पाटील हे सरनेम आम्ही आवर्जून घेत असतो आणि आमचे सर्व आणि चिकणगरचे एक ज्येष्ठ नामवंत समाजसेवक आहेत भोईर साहेब, आपलं देखील स्वागत आहे. आमचे अतुल भोईर आमच्यापर्यंत सांगतायत ते आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. अन्नू भोईर आमच्यापर्यंत कळवतात. बट कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत त्यांनी क्रिकेटला खूप जवळून जपलं आणि तिकडे वेगळा प्रेम आहे. आम्ही आवर्जून जेव्हा मुंबईतून या साईडला येतो तेव्हा नेहमीच एन्जॉय करतो क्रिकेट. क्रिकेटने खूप सारे असे ग्रामीण मित्र पण आमचे दिले. या बॉलवर हलक्या हाताने आणि हा सामना मात्र जवळपास इकडे जिंकला गेलाय. डबल ट्रबल होता त्यामुळे 2 रन मिळतील. बट पूर्ण ओव्हर खेळावं लागेल. जर विकेट गेले तर -5 होऊ शकतात. त्यामुळे टेस्टची फिलिंग करावी लागेल इकडे.
खेळ मोस्ट ऑफ आता मात्र ओव्हरवर डिपेंड आहे. जर विकेट गेले तरच मॅच मध्ये काहीतरी होऊ शकतं, बट